की चौथ्या गल्लीतलं भुकते. मग सगळे एका जागेवर जमा होते. मग त्याची मीटिंग ठरते. त्याची मीटिंग अशी होते, आज कोणाच्या घराच्या समोर जाऊन बसायचं. रात्रीची मीटिंग घ्यायची. ज्याच्या घरापाशी जाईल तो मेला ना दुसऱ्या दिवशी सापडतो. कारण कुत्र्याची संघटना आहे, माणसाची संघटना नाही आहे. माणसाची संघटना होते कुठं माहिती आहे का दादा? फक्त तिचेच नाचाले. माझ्या गावातलं एक म्हातारं बुडं, 80 वर्षाचं बुडं आजी, पुढच्या वर्षी ते मरणार होतं. 81 वर्षी तो जाणार होता. मग तो पाहून राहिला ते नाचणारे पोरं, पाहून राहिला. त्याला वाटलं, अंदाज लावला त्यानं, राजा आपलं आयुष्य गेलं बे, आपण ते का कधीच डीजेतली नाचलो नाही. मग राजा एक वर्ष राहिला आपलं, आपणही नाचून पाहू ना. मग बुडं त्या नाचणाऱ्या पोटी इतनी धोत्रावाला बुडं घुसलं. आता ते पोटी होय राजा. जसं बुडं अंदर गेलं, बुड्याचा धोतर अंदर आणि बुडा बाहेर. बुडी पाय बुडाले, अहो काय नंदी बैल होऊन आले का? नाही आपत होईल आहे बाबा. म्हणून प्रार्थना आहे, सावधान राहावं लागेल. हे पाय तुम्ही जात ना घरी आहात, निघून देतो ना. ते आपले पाटील साहेब म्हणत असेल का कमलपाल, चालू देऊ चालल्या पोलीस स्टेशन पाहिला एखादा जमानतदार ठेवला काय नाही. नहीं तो मग तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पीछे पुलिस नहीं रहता. म्हणून मावशी प्रार्थना आहे, तुम्ही खर्चा ताक कमी नाही ज्ञानी में तो ज्ञान डुबेगा पाणी में. तुकडोजी महाराजांनी हेही सांगितलं आहे, पैसा कसा कमावा आणि खर्च करावा. नियमाने पैसा मिळविला तारतम्याने खर्ची घातला, तरीच सौख्य देतो तो त्या जीवाला जीवना माझी. म्हणून प्रार्थना, एकदा ग्रामगीता वाचा. आज पोरी भेटून नाही राहिले, याने दोषी आपण आहो. तो काळा झाला भाऊ पोरव आपल्यावर, याने दोषी आपण आहो. ज्याने पोरी भेटत नसन त्यानं लक्षात घ्या, लक्षात ठेवला मुद्दा हा. त्यावेळेस पोरीने मारले गेलं पोटात, म्हणून तुमची टक्केवारी वाढली. कारण कुळाचा दीपक पाहिजे होता घरात, पोरगीने पोटात मारलं. आक्रोश करे मावशी, पोरगी आक्रोश. आई आई का मारतो आई मला? पोरगी आक्रोश करे, आई 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 मुलगी जन्मली म्हणून तुम्हाला पोटात मारताय. आई अर्ध्या कुशीशी लोपी नाही. आई माझं शिक्षण हॉस्टेल मध्ये शिकीन. आई माझं लग्न सामुदायिक लाव. आई आई हॉस्टेल मध्ये शिकीन ग आई, पण तू मला पोटात मारू नको. आई म्हणते, बेटा बेटा मी तुला मारत नाही, पण तुझा बाप तुला स्वीकारत नाही. कारण तू मुलगी आहे म्हणून तुला स्वीकारत नाही. बापाले कुळाचा दीपक पाहिजे होता, पोरगा पाहिजे आगा लावाले घरात, कुळाचा दीपक. लग्न झालं, माधुरी आली का माय बापाले काढून देणारा. डायरेक्ट सासऱ्याच्या घरी जाते मालमत्तेवर. लय खतरनाक काम व्हायलाय. हो माय बापाले आश्रमात पाठवते. ल दलिंदर पीस जन्माले आले. मी डायरेक्ट बोलतो मावशी, कारण जे दिसते ते मांडतो. मी जुन्या गोष्टी मांडत नाही, पहिले सांगितलं. कारण हे आज डिजिटल कीर्तन आहे, तरुणाईच्या लक्षात आलं पाहिजे. आई बाप माय बाप सगळ्यात मोठा देव कोण आहे रे? आई बाप. क्या बात आहे, तेरे माई गेले. सगळ्यात मोठा देव कोण? आई बाप. आई बाप. आई आणि तुझे कपडे कोण धुते रे? आई. आई धुते. तुला जेवण कोण देते रे? आई. आई देते. तुझी आंघोळ कोण करते रे? आई. आई करते. बाप काहीच नाही करत. सांग रे. तुझे जेवायला कोण देते? आई. आई देते. घरातली दिवा कोण लावते? बाई. तुला बहीण आहे. अगरबत्ती कोण लावते? बाई. घर कोण पेटवते?
बाबू मग लग्नात हुंडा घेशील काय? नाही. बरं लग्नात हुंडा घेतात कोण रे? पोरी का पोरीकडून घेतात, बाई माणसाकडून घेते की बाई माणूस बाईकडून घेते? माणूस. कोणाकडून घेते? बाई. मग कोण कोणाचा मालक आहे रे? आपल्याला अभ्यास आहे ना, इलेक्शन आलं म्हणजे कशी येतात आपल्या कशी पाहिजे. हा तुम्ही सांगा काय पाहिजे तुम्हाला, मी सगळं करतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. बापा झोपडपट्टी ते घुसते ना, रस्ताही माहीत नसते. मी सगळ्यांनी बोलत बरं. हा नाही तर खरं सांगतो, शपथ ना माहिती आहे, उभं राहणारही नाही या देशाचा सत्यानाश लावला. मी सगळ्यांनी बोलो, ज्यानं सत्यानाश लावला असेल त्याने झोंबन. तुकडोजी महाराजांनी सांगितलंय आपला देश कसा आहे, विजयी झाला नाही. निकाल लागत आहे मी अजून. जोपर्यंत तू जागेवर येत नाही तोपर्यंत मी कीर्तनच बंद नाही करत बाबू. चालू दे असंच आपलं, तू मागला पाय मी मागला पाहतो. लोक म्हणेन काय मोठा पाय चालू. आवाज भारत माता के जय. चालतो राजभर. ओके मग तुझं नाव काय? तुषार. दारू प्यायची काय? नाही. व्यसन करायचं काय? नाही. शपथ हात पुढं कर. मी शपथ घेतो की मी शपथ घेतो की आयुष्यात आयुष्यात व्यसन व्यसन नाही आयुष्यात व्यसन करणार नाही. व्यसन करणार नाही. जर का माझ्या मित्राचा वाढदिवस असला त्याने जर मला दारू पाजण्याचा प्रयत्न केला, दारू पाजण्याचा प्रयत्न केला, मी त्याचा मान ठेवीन नाही. तुमच्या इथे लेकराला हुशार आहे बाबा, म्हणून प्रार्थना आहे. मग आई वडिलांची सेवा करायची ना, लग्नापर्यंतच ना, मरेपर्यंत. अरे या बरं फोटो देतो तुम्हाला. या तुम्ही बी छत्रपती शिवाजी महाराज दे. तुमचं ज्यावेळेस लग्न झालं ना, तुमचं नाही त्या आप्पाचं लग्न ज्यावेळेस झालं नसेल, आजी म्हणत असेल एवढं इचू काढत काय ले पैतो बे हात घालतो बे. तुमचं वय किती काय माहीत घ्या ना, 52. तरी इंजिन जुना आहे पण फायरिंग ओके आहे. तुम्ही तर टाटाचंच मॉडेल दिसत तुमचं आहे ना. म्या कसं वय ऐकलं टाळ्या वाजवा. थोडासा माईक द्या बरं तुम्ही. हा तुमचं नाव? किरीट भाऊ म्हणजे अध्यक्ष काय? क्या बात आहे. तुमच्या त्या अंगाने अंग लावा लागेल बा. कारण मी अंगाले अंग करून लावलो. तुमचं चेचेसलंय गजे बाहेर मी लावायला. तुम्ही इंग्लिश बोलता पण मी 10वी फेल आहो. पावर पोहतवाचं शिक्षण टाळ्या वाजवा. 10वी फेल आहो आम्ही पण इतिहास पा. आताचे बापा शिक्षण फायनल आणि बायको पुणे बैल. बायको आली घरात त्याचं शिक्षणही डुबलं. त्या आप्पाचं लग्न झालं तेव्हा आजी सांग 2 महिने बोलले नशील. आजी बोलली असेल काय? आता तर झाकण कुकू लावून झालं, घरी गेला कुकू लावायला गेला, पॅकिंग करून मोबाईल. त्या मोबाईल पॅकिंग करून देते, घरी आलं की लगेच फोन. मला कनी असं वाटलं होतं झालं आटपलं आपलं. शेवटचं लग्न चालू आहे आता आपलं गुलाल फेकाचं अंतिम लग्न. आता काही पोट्याले त्याचीच वाट पाहावं लागून राहिली. पोरीने भेटून राहिल्या. गजब काम आहे लग्नात. गजब काम व्हायला. पोरी नाही शेवटची वाट पाहू राहिली. पोरं हळद लागत नाही आता, शेवटचा गुलाल फेकाची वाट पाहतो मी. लग्नात काय केलं ते लग्नात काय आम्ही हुकाण्यात नाही कायच्यातच नाही आहे. साधू बना लागेल, साधू नागा साधू राहावा लागेल. पोरच नाही आहे ना, पोलीस नाही आहे ना. 70% पोरं आहे, 30% पोरी आहे. बाकी जे ना काय साधू बनायला लावता त्याचा 30% मेळ बशीन बरोबर. 70% काही साधू बनाले, काही तिकडं कुंभ मेळ्यात मेळणे बसून राहिला. कारण
कारण तो काळ होता एक, तुमच्यावर अन्याय झाला मावल्या हो बापा. आता बाजारात गोष्टी होते, तुमच्या वेळेस पोरगा पाहिजे आला ना काकू, हा याने पिढा ना, हातपाय लावले साबण आणा, टावेल आणा नवा, येणं टाकीत टाकून घ्या त्याला सगळं. आता बाजारात गोष्टी होते, बाजारात काय का फायदा एखादा आपला राजा दुसरा पोरगा लटकलं आहे का, पहिल्याचा मेळ बसला, दुसऱ्याचा पाहणं काहीतरी योग बशील, समोरचा विचारते का जमीन किती आहे, 6 एकर आहे, पाहणा बसत असेल 6 एकर, 3 एकराला मेळ नाही बसवणार. हो पाहणा काहीतरी नाही शिंगल तर दुसरपणी पाहणा, दुसरपणी नाही तिसरपणी भेटून नाही, वेळच नाही बसून राहिला, पोलीस नाही आहे, काल खराब आलाय, लग्न कसं लावावं हे समजून नाही राहिलं, सामुदायिक लग्न लावा, लग्नातले गाणे खतरनाक वाजवून राहिले, काय गाणे वाजवते व लग्नात, बापा गाणं बांब तुम्ही घरी जात नाही, पोलीस वाल्याचा आदर करा लागेल, हसवत ठेवतो सन्न हसवतो, रातभरही हलू देत नाही तुम्हाला, पण ताप कमी ज्ञानी में तो ज्ञान डुबेगा पाणी में. भाऊ लग्न सामुदायिक लावा, कमी खर्चात लग्न करा. बाबू लग्नात हुंडा घ्यायचा काय, लग्नात हुंडा घेशील काय, घेशील काय, माईक घे, माईक लग्नात हुंडा घ्यायचा काय, घेतल्याशिवाय राहायचं काय नाही. बरं इकडून ये बरं, असा शपथ घे माझं इस्टेट गेली तर चालते. हां ये शपथ, थोडंसं फेसबुक दाखव तिकडं, 7-12 माकलं का, ओके. शपथ मन मी माईक जवळ घे ना, अरे माईक काय म्हणतो, माईक जवळ घे. मन मी आयुष्यात व्यसन करणार नाही, माईक जवळ घे ना. मी आयुष्यात कोणतं व्यसन करणार नाही, दारू पिणार नाही. जर का माझ्या मित्राचा वाढदिवस असला, जर मला त्यानं पाजण्याचा प्रयत्न केला, मी त्याचा अपमान करणार नाही. असे लेकरं घडतात भाऊ, ही कीर्तन जसं आहे लेकराईवर चालते, लेकरं घडे. तू इथलाच आहे काय, याच कॉलनीतला आहे काय, तू गाडगे बाबा मंडळाचा कार्यकर्ता आहे काय, ओके. शिवाजी महाराजांची जयंतीची तारीख माहित आहे, 19. नाही आता जाऊ दे, आता जाऊ दे बाबू, मी म्हणतो त्याच्या पुढचं म्हणतं काय, जाऊ दे, मी म्हणतो त्याच्या पुढे. आता नवीन गाणे मला काही काकू 2 वर्षाची पोरगी आहे, 2-3 वर्षाची पोरगी आहे, मी एवढी छुटू बोलते. आता मी इथून घरी गेलो तर मला काय म्हणते ते, थांबळे, मला काय म्हणते ते घरी गेल्यावर, बाबा किती कांदले, आणि गाणं अशी म्हणते मलाच म्हणते माई पोरगी गाणं, एक नंबर तुझी लय फेमस झाली हे गाण्यातली, बापा. हा शिवाजी महाराजच्या जयंतीची तारीख झाला फेल दे. हा आता मी म्हणतो त्याच्या पुढचं मन बरं. इथं महाराजांना मुलाला विचारलं की भाई छत्रपती शिवाजी महाराजची जन्मतारीख सांग, याला सांगता नाही आली. मग नंतर दुसरा मुलगा आला आणि त्याने जन्मतारीख पण सांगितली आणि प्रॉपर आन्सर पण दिले. म्हणून महाराजांना मग त्याला गिफ्ट दिलं छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटोज. सो तुम्ही बघा.
मला पहिल्यांदाच अटकून होतो आता म्हणजे पाय लागतो. आता काय करावं टाळ्या वाजवायच्या आई वडिलांसाठी असे लेकरं पाहिजे. बाबू तुला काय व्हायचं आहे रे मोठं होऊन बिझनेसमॅन टाळ्या वाजवा. तू मगाशी आलता का हा तेच आहे तेच आहे तेच आहे पीस आहे नाही का? तेच पिसायले. जंगल पीस आहे खतरनाक पीस आहे मावशी. असे लेकरं पाहिजेत छुटू छुटू बोलतात तो मावशी. हा म्हणून लग्न सामुदायिक लावा कमी खर्चात लग्न लावा. हा लग्नात जेवण कसं करावं हे सांगा लागून राहिलं आता. ह्याही गोष्टी कीर्तनात सांगा लागून राहिल्या. मागावात एक जण जेवायला आलं तिळवीतनी आलं जेवाले पंगत तिळवीची. पहिली पंगत झाली तरी उठला नाही दुसरी झाली तरी उठतेच नाही तिसरी झाली तरी उठतेच नाही. वळणारी पोरं म्हणजे याचं इंजिन होय कोणतं. हा राजा लहान जेवून राहिला काय बी राहिला ती पोरं गेली विचारले का हो म्हणे तुम्ही म्हणजे 3 पंगत झाली तरी उठायचे नाव घेऊन नाही राहिले तुमचं इंजिन कोणतं आहे ते म्हणजे तुम्हाला काय करावं लागते नाही सांगायला म्हणे बा तुम्ही तेरवीची पत्रिका पाहिली का म्हणे. त्यांनी पत्रिका नाही पाहिली बा आम्ही वाळणारे पोरं. मग तुम्ही म्हणजे तेलवीची पत्रिका पहिले पहा त्याच्यावर जेवणाची वेळ दिलेली आहे. कृपया जेवणाची वेळ सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत. आता वाजले म्हणजे 2 5 वाजेपर्यंत मी खाणार. म्हणजे खा नाही उरलं काही तर आम्हालाही खाजा. म्हणून प्रार्थना आहे लग्न कसं लावावं कसं करावं नाही तर ह्या डीजे ह्या घोड्यावर गदो आपलं नवटे बसलं. त्या घोड्याच्या 4ही पायाच्या खाली फटाका लावला मावशी. जसा फटाका फुटला घोडं नवरदेव लावणार नवरदेवही लावणार. त्याच लग्नाले लोक येऊन राहिले तिकडून. तेच लोक काय म्हणत माहित आहे का आजही केला का बे दुसरा म्हणजे मला वाटतं म्हणजे घोड्याने पाजली येणार. तेच लोक काय सांगता येते का लोक काय बोलीन सांगता येत नाही. कारण ज्याच्या बायपासवर ॲक्सिडेंट झाला ना तर लोक इथूनच म्हणते तो ड्रायव्हर दारू पिऊन होता. तू काय पंटाकाला गेलता का तिथं बातच येलाले बेल झेंडूबाम जोडून देतात लोक काही बोलतात लोक. म्हणून प्रार्थना आहे लग्न सामुदायिक लावा कमी खर्चात लग्न लावा. आपला टाइम होत आला 10:30 वाजून राहिले बरोबर चालू देऊ काय चाललंय पाळणा मूर्ती आमचे काय आम्हाला रोज फिरायला लागते हो मावशी. हे गरीबाचा पीस आहे तुमच्या समोर बोलते म्हणून फटाके फोडू नका. आता या मंडळाचा निर्णय घेतला आहे